म्हणजे असे प्रश्न करत असताना आपल्याला बघावं लागेल की आयोगानं असं का विचारलं होतं की आपल्या अन्ननलिकेमध्ये म्हणजे आपल्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट म्हणजे GIT पीएच कसा असतो. पाठ करायची गरज नाही, कॉन्सेप्ट त्याची गोष्ट आहे ती. आता आपल्याला माहिती आहे आपलं स्टमक म्हणजे जठरमध्ये असतो गॅस्ट्रिक ज्यूस, आपण आताच बघतोय, आणि त्यामध्ये कोण असतो, हायड्रोक्लोरिक ॲसिड, बरोबर. मग या हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे तर पीएच कसा असणार, ॲसिडिक, म्हणजे 7पेक्षा कमी. मग या ॲसिडिक पीएचपेक्षा पॅन्क्रियाजमध्ये जातोय. आता आपल्या स्टमककडं म्युकसची कव्हरिंग आहे, तेव्हा तो वाचला. इंटेस्टाईनचं काय आहे, तो त्याला त्रास होईल ना, म्हणून इंटेस्टाईनमध्ये म्हणजे ड्युडेनममध्ये जो पॅन्क्रियाटिक ज्यूस येतो, स्वादुपिंडाचा रस, या ॲसिडिक गोळ्याला न्यूट्रल करणाऱ्या अल्कलाईन ज्यूस असणार. म्हणजेच कसं असणार, पीएच त्याचा 7पेक्षा जास्त. काही कठीण आहे का मग? गॅस्ट्रो ॲसिडिक 7पेक्षा कमी पीएच, इंटेस्टाईनमध्ये 7पेक्षा जास्त म्हणजे अल्कलाईन. किती सोपं आहे, म्हणजे पाठ करायची गरज नाही रे. अशाच गोष्टी कॉन्सेप्ट असतात, प्रत्येक गोष्ट पाठ करायची अपेक्षाच नाही, कळतंय. म्हणून आपण करणार आहोत तसं.